सभापती महोदय, घोडबंदरच्या ह्या रस्त्यासंदर्भात खरं तर हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे निरंजन आपल्याला त्याची कल्पना आहे. तिथे जे बॉटलनेक होते घोडबंदरच्या घाटाच्यामुळे आणि त्या बॉटलनेकमुळे आणि त्या घाटामुळे प्रचंड ट्रॅफिक आणि शेवटी तो जो सेक्शन आहे तो मीरा भाईंदर ठाणेला जोडणारा आहे. आणि तिथून येणारी जी गुजरात हायवेवरून येणारी ट्रॅफिक देखील ह्या फाउंटन हॉटेलच्या जवळ तिथे अडकते. तुम्हाला आणि मला त्या दोन्ही ट्रॅफिकचा दोघांनी आपल्याला त्याचा चांगला अनुभव आहे. परंतु अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, याच्यामध्ये काही सोल्युशन्स आहेत ते अर्थातच हे शॉर्ट टर्म आहेत. आपण तात्पुरते आपण तिथे सोल्युशन काढायचा प्रयत्न करतोय. परंतु ह्या ठिकाणी अडचण एक झालेली आहे की जवळपास या 42 मीटरच्या रस्त्यावरती MMRD देखील तिकडे एक कार्यान्वित यंत्रणा आहे जी तिथे फ्लायओव्हरचं काम करते आणि मेट्रोचं काम करते. काही रस्ता तिथे हा PWD कडे आहे, काही भाग जो आहे तो TMC कडे आहे. अशा जवळपास 3-4 यंत्रणा ह्या 42 मीटरवरती तिथे काम करत आहेत. त्याच ज्या सर्व्हिस रोडचा आपण इथे उल्लेख केला त्याच ठिकाणी ठाणे शहरासाठी जे चालू असलेल्या नळपाणी योजनेचं काम देखील चालू असल्यामुळे तो देखील रस्ता तिथे खोदून ठेवलेला असल्यामुळे ते देखील काम चालू आहे. परंतु सभापती महोदय, ह्याच्यामध्ये 2-3 सोल्युशनवरती आपण काम करतोय. माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या बाबतीमध्ये स्वतः बैठक घेऊन काही सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिल्यांदा सर्व्हिस रोडवरती चालू असलेलं जे काही नळपाणी योजनेचं काम आहे ते पुढच्या फेब्रुवारी 2026 पर्यंत हे काम पूर्ण होतंय आणि ते काम टाईमलाईनमध्ये चालू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर सर्व्हिस रोड हा व्यवस्थित तिथे कार्यरत होईल. दुसरं मेट्रोचे जे काम आहे ते मेट्रोचं काम देखील एप्रिल 2026 पर्यंत हे काम पूर्ण होते. ते देखील टाईमलाईनमध्ये चालू आहे, जेणेकरून रस्त्याच्या सेंटरला जे काही मेट्रोचं काम चालू असल्यामुळे जे काही तिथे वाहतूकमध्ये अडथळा निर्माण होतो तो देखील दूर होईल. दुसरा विषय आपण जो इथे मांडला तो बेसिकली सर्व्हिस रोडचं मर्जर. त्यावेळेस असं सोल्युशन आलं होतं, म्हणजे परिवहन विभागाकडनं अशी माहिती समोर आली होती की सर्व्हिस रोडचा वापर हा वाहतुकी करता न होता पार्किंगसाठी जास्त होतोय आणि म्हणून त्याचा वापर हा रस्त्याकरता व्हावा, वाहतुकीसाठी व्हावा. म्हणून तो जर का मर्ज केला तर रुंदीकरण देखील होईल आणि ती वाहतूक जी आहे ती सुरळीत चालेल. आणि त्याचं सोल्युशन म्हणून त्याला मर्जरचं काम तिथे हाती घेण्यात आलं होतं आणि जवळपास 60% मर्जरचं काम पूर्ण देखील झालेलं आहे आणि काम ते सध्या चालू आहे. परंतु आपण जे इथे विषय मांडले नक्कीच त्या बाबतीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतलेली आणि निर्णय घेतलेला असल्यामुळे पुन्हा वसुद्धा या बाबतीमध्ये बैठक घेतली जाईल आणि सर्व्हिस रोडच्या मर्जरच्या बाबतीमध्ये नक्कीच विचार केला जाईल. सभापतीमध्ये ह्या निमित्ताने मी अजून सांगू इच्छितो की ह्या ट्रॅफिकचं मुवमेंट डायव्हर्ट करण्यासाठी तिथे MSRTC मार्फत आणि MMRDA मार्फत देखील काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः खारेगाव ते गायमुख हा असा बायपास तिथे काढला जातोय आणि 28 म्हणजे डिसेंबर 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. याचं देखील काम ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि हे डायव्हर्जन आलं की आपोआप ह्या रस्त्याची ट्रॅफिक ही डायव्हर्ट होईल. दुसरा विषय आपल्या कल्पना आहे की गायमुख ते फाउंटन हॉटेल जो आता घाटचा सेक्शन आहे तर संपूर्ण घाटच्या सेक्शनला टनल करायचं काम हाती घेतलेलं आहे. तर ते देखील काम लवकरच चालू होते आणि त्याचं देखील टाईमलाईनमध्ये ते काम पूर्ण करायचा प्रयत्न राहील. परंतु हे 2 मोठे प्रकल्प ज्यावेळेस पूर्णत्वास जातील तर ह्या रस्त्याची ट्रॅफिक डायव्हर्ट झालेली असल्यामुळे नक्कीच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल.